हॅलो 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 सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। अखिल गुणनिधान भक्तवांछा कल्पतरुवादी शक्ती परावलंबा पद्मावती मातेच्या परम पवित्र सानिध्यात आपण श्रीदेवी भागवत महापुराण या कथेचं निरूपण करत आहोत। आज आपल्या कथेचा हा 4था दिवस। आदिशक्ती जगदंबेचं जे देवी भागवत पुराण आहे त्या पुराणाचं जे महात्म्य आहे स्कंद पुराणाच्या अंतर्गत, त्या स्कंद पुराणाच्या अंतर्गत असणाऱ्या महात्म्याचं आपण चिंतन करत आहोत। या ग्रंथामध्ये आपल्याला रुची निर्माण होण्याकरिता खऱ्या अर्थानं ते महात्म्य वर्णन करणं खूप महत्वाचं आहे। आणि म्हणूनच शौनकादिकाने सुद्धा प्रश्न केला, आदिशक्ती जगदंबा मातेचं महात्म्य आम्हाला वर्णन करून सांग। काय तिचं महात्म्य आहे त्या महात्म्याचं आपण चिंतन करून आलो। त्यानंतर आदिशक्ती जगदंबा माता वसुदेवांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी देवर्षी नारदांनी आदिशक्ती जगदंबा मातेची जी विधानपूर्वक आराधना करायला सांगितली त्या आराधनेचं चिंतन आपण काल पाहून आलो। सुतजी महाराज म्हणतात, शौनकांनो देवीचं महात्म्य आगाध आहे। त्या आगाध महात्म्याचं वर्णन करत असताना एक सुंदर असणारी कथा आहे, ती कथा मी तुम्हाला वर्णन करून सांगतो। कारण एखाद्या गोष्टीचं एखाद्या वस्तूचं महात्म्य ज्या वेळेस आपल्याला कळतं ना त्यावेळेस आपल्याला
त्या वस्तूविषयक त्या पदार्थाविषयक गोडी निर्माण होत असते. आणि म्हणून श्रीमद देवी भागवत महापुराण ग्रंथ श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी सूतजी महाराज महात्म्य वर्णन करून सांगतात. देवी भागवतम नाम पुराणं परमोत्तमम् त्रैलोक्य जननी साक्षात गीयते यत्र शाश्वते. सूतजी महाराज म्हणतात, शौनकांनो, एक वेळेस लोपामुद्रापती महर्षी अगस्ती कार्तिक स्वामींच्या जवळ गेले आणि कार्तिक स्वामींच्या जवळ गेल्यानंतर अगस्ती मुनींनी कार्तिक स्वामींची पूजा केली आणि त्यांनी कार्तिक स्वामींना अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नाच्या माध्यमातून आदिशक्ती जगदंबा मातेचं महात्म्य देखील त्या ठिकाणी विचारलं. लोपामुद्रेचे पती असणारे अगस्त्य, या अगस्त्यने नेमके कोणकोणते प्रश्न विचारले ते प्रश्न सांगा. तर त्यावेळेस सांगतात, कार्तिक स्वामींनी अगस्त्य ऋषींना दान म्हणजे काय त्या दानाचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. दुसरा प्रश्न विचारला होता, तीर्थ म्हणजे काय, तर त्या तीर्थ म्हणजे काय त्या तीर्थाचंही वर्णन करून सांगितलं. आज आपण अलीकडे पाहतो, कोणत्याही गावाला तीर्थ आणि क्षेत्र म्हणून घोषित केल्या जाते. परंतु तीर्थक्षेत्र हे कशाला म्हणतात असा प्रश्न अगस्तींनी कार्तिक स्वामींना विचारला आणि तीर्थ म्हणजे काय त्या तीर्थाचं निरूपण केलं. तीर्थ म्हटलं की तीर्थाच्या ठिकाणी, क्षेत्राच्या ठिकाणी तीर्थ असावं लागतं. आणि तीर्थ म्हणजे काय तर ती नदी असली पाहिजे त्या ठिकाणी. त्यानंतर व्रत म्हणजे काय आणि ते व्रत नेमकं कसं केलं पाहिजे याचंही निरूपण त्या ठिकाणी कार्तिक स्वामींनी केलं. महात्म्य म्हणजे काय, ते महात्म्य का आपण अवलोकन करायचं, का ऐकायचं त्याचंही कारण कार्तिक स्वामींनी सांगितलेलं आहे. दान का करावं, कशाचं दान करावं, अनेक प्रकारचं दान. दान नेमकं कोणतं करावं, पण सांगतात दान करत असताना एकच दान आहे की ते सर्वांना करावं. अन्य दानाचा विचार करत असताना भगवंताने गीतेमध्ये काही दान सांगितलेले आहे. दान करा पण एक दान सर्वांना करा. ते कोणतं दान आहे, तुकोबारा वर्णन करतात. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचार. अन्नदान करत असताना सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वांना अन्नदान करा, पण द्रव्य देत असताना मात्र पात्र विचारून द्रव्यदान केलं पाहिजे. अरे म्हणून दानाचं महात्म्य वर्णन करतात, तीर्थाचं महात्म्य वर्णन करतात. आणि म्हणून तीर्थाचं किती मोठं महात्म्य विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी देखील ते महात्म्य वर्णन केले. माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये तीर्थाविषयी आणि व्रताविषयी अंतःकरणामध्ये भाव धारण करावा असं वर्णन केलेलं आहे. तीर्थव्रती भाव धरे रे करुणा, 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 तीर्थव्रती भाव धरे करुणा, तीर्थव्रत भाव धरे करुणा, शांती दया पाहुणा हरि करे, शांती दया पाहुणा हरि करे, हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना, शांती दया पाहुणा हरि, शांती दया पाहुणा हरि करे, हरि मुखे मना
तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा. हे उतरती कळाक लागायला लागली की काय? आता वरची वर रंग देवता भरली पाहिजे आणि त्याच्यात जर असं होत असेल तर करावं काय आम्ही? ओढून ताणून रंग आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आवाज कमी राहिला तरी चालेल. हे मग आवाज लय लांब ऐकायला. तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी. अगस्त्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर कार्तिक स्वामींनी दिली. तीर्थ म्हणजे काय? वाराणसी तीर्थाचं महात्म्य काय? मणिकर्णिकेचं महात्म्य काय? गंगेचं महात्म्य काय? अनेक तीर्थांचं महात्म्य वर्णन करून सांगितल्यानंतर अगस्ती प्रसन्न झाले आणि लोक कल्याणासाठी अगस्तींनी एक प्रश्न केला. अगस्त्य ऋषी म्हणतात, भगवं तारकाती देवी भागवतस्य तु महात्म्यं श्रवणे तस्य विधिं चापि वद प्रभो. अगस्त्य ऋषी कार्तिक स्वामींना म्हणतात, हे स्वामी, लोक कल्याणासाठी माझा एक आणखी एक प्रश्न आहे. भगवान तारकाते देवी भागवतस्य तु. देवी भागवत महात्म्य आम्हाला वर्णन करून सांगा. आवाज वाढवायचा थोडासा. महात्म्यं श्रवणे तस्य विधिं चापि वद प्रभो. आणि मग कार्तिक स्वामी त्या ठिकाणी देवी भागवत महापुराण वर्णन करतात. देवीं भागवतं नाम पुराणं परमोत्तमं त्रैलोक्य जननी साक्षात् येते यत्र शाश्वती. हे तारक रिपू, हे भगवान, आपण मला देवी भागवताचं महात्म्य आणि त्याचा श्रवण विधी सांगा. तुम्ही काय करा, हा नवीन माईक आणलेला आहे, याच्यामुळे ही सेटिंग सगळी बिघडायची. काल जी सेटिंग केलेली तशा पद्धतीनं सेटिंग करा. तुषार भाऊ, तुम्ही उठा थोडस. ते माईक नसला तरी चालेल आपल्याला. त्यांनी चांगला माईक आणलाय, पण त्याची सेटिंग करावी लागेल. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.
बघा. ते आल्याशिवाय ओरडून काढून जमत नाही. ते जेव्हा तेव्हा सांग. वेगवेगळ्या दिशेला असले पाहिजे. दोन्ही एकत्र पाहिजे. कस काय संभाजी महाराज? जगदंबा जगदंबा माय भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा 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 माय भवानी जगदंबा जगदंबा माय भवानी जगदंबा जगदंबा आई भवानी जगदंबा माय भवानी जगदंबा आई भवानी जगदंबा माय भवानी जगदंबा जगदंबा आई भवानी शक्ती जगदंबा माता की जय. देवी भागवतं नाम पुराणं परमोत्तमं त्रैलोक्य जननी साक्षात येते यत्र शाश्वती. अगस्त्य ऋषीने प्रश्न केले. त्या प्रश्नांची उत्तर कार्तिक स्वामी त्या ठिकाणी देतात. तीर्थ म्हणजे काय, दान म्हणजे काय, व्रत म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी सांगितला. सूत महाराजांना शौनकाधिकांनी काही प्रश्न केले. शौनकाधिकांनी विचारलेल्या प्रश्नावरून सूत महाराज त्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि राजा जन्मेजयाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं महर्षी वेद व्यास देतात. महर्षी वेद व्यासांनी ही जी परम पवित्र असणारी देवी भागवत कथा कोणाच्या मुखातून श्रवण केली तर सांगितलंय शक्तिंच तत्पुत्र पराशरंच. पराशरांच्या मुखातून या ठिकाणी देवी भागवत पुराण श्रवण केलेलं आहे. पराशर नेमके कोण आहे? पराशरांचं सामर्थ्य वर्णन करत असताना असं केलेलं आहे. पराशर म्हणजे अतिशय देदीप्यमान, अतिशय तपस्वी असे महात्मे. पराशरांचं वर्णन करत असताना पराशरांकडे सामर्थ्य किती मोठे आहे. नदीमध्ये असणारी नाव, ती नाव देखील वरी तरंगवू शकतात. हे सामर्थ्य पराशरांचं आहे. आपल्या तपश्चर्येच्या प्रभावानं सूर्याचं अस्तित्व देखील त्या ठिकाणी
नाहीस करू शकतात हे सामर्थ्य पराशरांचं आहे. आणि अशा पराशरांनी, कारण हा ग्रंथाची किंमत त्यावरून कळते की तो ग्रंथ किती तोला मोलाचा आहे याचा विचार करत असताना त्या ग्रंथ सांगणारा कोण आहे आणि ग्रंथ ऐकणारा कोण आहे याला खूप मोठं महत्व आहे, याला खूप मोठी किंमत आहे. लक्षात, ग्रंथ सांगणारे पराशर मुने आणि ऐकणारे महर्षी वेद व्यास आहे. पराशरांचा जर विचार केला तर पराशरांचं सामर्थ्य वर्णन करत असताना ही कथा आलेली आहे. जेव्हा पराशर तीर्थ भ्रमण करत असताना एका नदीवरती आले आणि आल्यानंतर नावाड्याला विनंती केली, हे नावाड्या, मला या आईला तीरावरून पहिलं तीराला जायचंय, त्याकरता तो मला पोचत होत. नेमकंच नावाड्यानं नाव सोडली होती आणि जेवण करण्यासाठी बसलेला होता. सोमवारचा उपवास आहे. पराशर तर म्हणतात पहिलं तीराला सोडायचंय. कसं सोडायचं? 2 घास घेतलेले, सोमवारचा उपवास आहे, जर उठावं तर परत जेवता येणार नाही आणि नाही उठावं तर साधूचा अवमान केल्याचं पातक लागणार. काय करावं? आणि तितक्यात पराशरांनी सांगितलं, हे मुली, त्या मुलीचं नाव आहे मत्स्यगंधा, तिचं तर दुसरं नाव आहे सत्यवती. त्या मत्स्यगंधेला सांगितलं, हे मत्स्यगंधा, हे मुली, तू ताबडतोब या महात्म्याला पहिलं तीराला नेऊन सोड. त्यावेळेस मत्स्यगंधेने आपल्या वडिलांच्या आज्ञा शिरोधारी मानून त्या ठिकाणी पराशरांना त्या नावेमध्ये बसवलेलं आहे आणि नावेमध्ये बसून पहिल्या तीराला घेऊन जात असताना जेव्हा नाव दोन्ही काठाच्या एकदम मधोमध नाव नदीमध्ये आली आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी पराशरजी म्हणतात, हे मुले, तू कोणाची मुलगी? सांगितलं, मी नावाड्याची मुलगी. तुझं काम काय? म्हणे आयला तीरावरून पहिल्या तीराला जेवढे काही प्रवासी असतील, तीर्थयात्री असतील, त्यांना घेऊन जाण्याचं काम माझं आहे. तुझं लग्न झालंय? तिनं सांगितलं, अद्यापर्यंत माझं लग्न काही झालेलं नाही. त्यावेळेस पराशरांनी सांगितलं, जर तुझं लग्न झालं नाही तर माझ्या मनामध्ये थोडीशी एक काम वासना जागृत झालेली आहे. आणि त्यावेळेस मात्र त्या मत्स्यगंधेनं सांगितलं, म्हणे महाराज, तुम्ही एवढे मोठे तपस्वी आणि तपस्वी असून एवढं ज्ञान संपन्न असताना देखील तुमच्या मनामध्ये असे विकार निर्माण होतात. आपण जर असे विकार या ठिकाणी प्रगट केले तर आपल्याला जलदेवता शाप देईल. कारण आपली ही जी नाव आहे, हे नाव जलदेवतेवरती चालते आणि जलदेवतेवरती जर हे पातक केलं तर हे पातक मात्र योग्य नाही. लक्षात घ्या, शास्त्र आहे, परस्त्रीने परपुरुषाशी त्या ठिकाणी पाहूही नये असं शास्त्र आहे. वाईट भावनेनं पाहू नये असं शास्त्र असताना तुम्ही मात्र या ठिकाणी एवढे विद्वान असताना, ज्ञानी असताना तुम्ही इच्छा करताय, महाराज, तुम्ही जे करताय ते योग्य नाही. पराशरांनी सांगितलं, तुला जर जलदेवतेचं त्या ठिकाणी भीती वाटत असेल तर चिंता करू नको. पराशरांनी आपली नाव 1 हातभर अशी जलाच्या वरती उंच करून जोडली. त्यावेळेस त्या मत्स्यगंधेनं सांगितलं, महाराज, नाव तरंगवली पण सूर्याचं अस्तित्व कसं नाहीस करणं. पराशरांनी सांगितलं, माझ्या सामर्थ्याचं त्या ठिकाणी अवलंबन करू नको. माझं सामर्थ्य असं आहे, एकाची छाती तपिनली एके सृष्टीवरी सृष्टी केली. हे जशी वशिष्ठांची ख्याती तशी माझी ख्याती. हे बघ, माझ्या तपस सामर्थ्याने मी आत्ताच्या आत्ता या सूर्याचं अस्तित्व नाहीस करतो. आणि म्हणून सर्वत्र अंधकार त्या ठिकाणी गेला. आणि अंधकार केल्यानंतर पराशर म्हणतात, आता तुला काही अडचण नाही? तिला सांगितलं, महाराज, तुम्ही जलदेवतेवरती तुमच्या सामर्थ्यानं नाव तरंगवू शकता. सूर्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व नाहीच करू शकता. परंतु जे शास्त्र आहे त्या शास्त्राला कसं खोटं करू शकणार? परपुरुषाने परस्त्रीने त्या ठिकाणी वाईट त्या ठिकाणी मनात संकल्पही येऊ देऊ नये, हे शास्त्र आहे. म्हणजे या शास्त्राला तुम्ही काय करणार?
त्यावेळेस मात्र पराशराने सांगितलं, माझं सामर्थ्य असं आहे, मी तुझ्याशी वासनेमुळे कामभावना तुझ्यासोबत प्रगट करेल, परंतु तुझं तारुण्य मात्र निष्फळ होणार नाही. तुझं तारुण्य हे जसंच्या तसंच राहील. एवढं सामर्थ्य पराशरांचं आहे. आणि पराशरांनी काय केलं तर मत्स्यगंधेचा भोग घेतला आणि मत्स्यगंधेला जो मुलगा झाला तो मुलगा द्वैपायन नावाच्या बेटावरती झाला. त्याच मुलाचं नाव आहे तो म्हणजे महर्षी वेदव्यास. या वेदव्यासांना पराशरांनी देवी भागवत पुराण सांगितलं. कसं आहे देवी भागवत पुराण? म्हणे पुराणम परमोत्तमम त्रैलोक्य जननी साक्षात येते यत्र शाश्वती. अगस्त्याने ज्यावेळेस कार्तिक स्वामींना विचारलं त्यावेळेस कार्तिक स्वामी सांगतात, श्रीमद भागवत महात्म्यम को वक्तुम विस्तरात् क्षमः. श्रीमद देवी भागवत महात्म्य वर्णन करण्यासाठी कोण समर्थ आहे? या जगाच्या पाठीवर देवीचं महात्म्य सांगणारा अद्यापर्यंत कोणीही त्या ठिकाणी कोणाचीच वाणी पूर्ण झाली नाही. सर्वांची वाणी अपुरी पडलेली आहे. भगवंताचं वर्णन करण्यासाठी अनेकांनी भगवंताची स्तुती केली, आदिशक्ती जगदंबेची स्तुती केली, पण सर्वांची वाणी त्या ठिकाणी अपुरीच पडलेली आहे. वेदा नाही नाही कळणार, वेदा नाही नाही कळणार, अंत पाराचा अगस्त्य ऋषीने प्रश्न विचारल्यावरून कार्तिक स्वामी सांगतात, वेद जाणून गेला पुढे मौनावला,
ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, पण तरी देखील संक्षिप्त रूपामध्ये मी तुम्हाला सांगतो. जे शाश्वती आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, भोग आणि मोक्ष प्रदान करणारी जगदंबा आहे, ती स्वयं श्रीमद देवी भागवतामध्ये विराजमान आहे. म्हणून श्रीमद देवी भागवत महापुराण म्हणजे वाङ्मयीन स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी कथा सांगतात, कार्तिकेय अगस्तींना सांगतात, सूत महाराज शौनकांना सांगतात आणि महर्षी वेदव्यास राजा जन्मेजयाला सांगतात. देवस्वानाचा पुत्र श्राद्ध देव म्हणून हा संतानहीन होता आणि संतानहीन असल्या कारणाने अतिशय दुःखी होता. जसं रामायणामध्ये आपण पाहतो, दशरथ राजाला सर्व काही संपत्ती आहे, सत्ता आहे, परंतु पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. संसाराचं स्वरूप वर्णन करत असताना सांगतात, संसारामध्ये एक आहे तर एक नाही, अपूर्ण त्याला म्हणतात. जो अपूर्ण आहे त्यालाच संसार म्हणतात आणि जो पूर्ण आहे तो म्हणजे परमात्मा. लक्षात, संसार हा अपूर्ण आहे. म्हणून तर तुकोबारा म्हणतात, वरकड कोठे काही एक आहे एक नाही. वरकड कुठं एक आहे तर एक नाही. संसारामध्ये अशा गोष्टी चालतात. पुत्रहीन श्राद्ध देव म्हणून काय करावं काही समजत नाही. आणि मग संतानहीन असल्यामुळं श्राद्ध देवानं वशिष्ठांना शरण गेला आणि वशिष्ठांच्या सांगण्यावरून पुत्रेष्टी त्या ठिकाणी यज्ञ केला. पण मनूच्या माघारी त्याच्या भार्येने यज्ञाचा जो यज्ञ करता होता त्याला प्रार्थना केली आणि सांगितलं, म्हणे महाराज, आमच्या नवऱ्यानं जरी पुत्रेष्टी यज्ञ केला असला तरी देखील मला मात्र कन्या प्राप्त व्हावी अशी मला इच्छा आहे. त्यावेळेस तो यज्ञकर्ता जो होता त्या यज्ञकर्त्यानं सांगितलं, तुला जर कन्या प्राप्त व्हावी असं वाटत असेल, कारण विधीच्या विधानामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. यज्ञ कशासाठी? कारण जो यज्ञ केलेला आहे त्या यज्ञामध्ये अनेक प्रकार आहे, परंतु हा जो तुम्ही यज्ञ केलेला आहे तो पुत्रेष्टी यज्ञ केलेला आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला आहे. देवीचा यज्ञ वेगळा, पुत्र कामेष्टी यज्ञ वेगळा, देवतांनी केलेला यज्ञ वेगळा, असुरांनी केलेला यज्ञ वेगळा. आणि म्हणून पुत्रेष्टी यज्ञ केलेला आहे तेव्हा पुत्राचीच प्राप्ती होईल. जर तुला कन्या प्राप्त करायची असेल तर त्याकरता तुला आदिशक्ती जगदंबेला शरण जावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी श्राद्ध देव मनूची पत्नी असणारी आदिशक्ती जगदंबा मातेला शरण गेली आणि शरण जाऊन त्या ठिकाणी आदिशक्ती जगदंबा मातेला प्रार्थना केलेली की आई, मला त्या ठिकाणी कन्या प्राप्त होण्यासाठी तो दार उघड, अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. दार उघड बया, दार उघड बया, त्या ठिकाणी प्रार्थना करते.
आणि मग श्राद्धदेव मनूच्या पत्नीनं प्रार्थना केल्यावर आदिशक्ती जगदंबा मातेला विधीच्या विधानामध्ये त्या ठिकाणी आदिशक्ती जगदंबा जरी त्रैलोक्याची जननी असली तरी देखील एकदा का विधीचं विधान ठरलेलं आहे त्या विधानानुसारच त्या ठिकाणी वागावं लागतं. त्या यज्ञकर्त्या होत्यानं मनामध्ये कन्या प्राप्तीचा संकल्प करून यज्ञामध्ये आहुती टाकली. आदिशक्ती जगदंबा माता म्हणते, जर आपण या विधीच्या विधानामध्ये ढवळाढवळ केली तर पुढे चालून लोक म्हणतील की देवतांनी विधीच्या विधानात जर ढवळाढवळ केली असेल तर आपल्याला करायला काय हवे? आपल्याला काहीच हरकत नाही. आणि म्हणून जगदंबेनं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली नाही. मग श्राद्धदेव मनूच्या पत्नीनं केलेली प्रार्थना, आदिशक्ती जगदंबेला केलेली प्रार्थना ही निष्फळ ठरली का? तेही प्रार्थना निष्फळ होऊ दिली नाही. त्याचं कारण ही त्रैलोक्याची जननी आहे, लक्षात घ्या. त्रैलोक्याच्या जननीनं श्राद्धदेव मनूच्या पत्नीची प्रार्थना त्या ठिकाणी ऐकली आणि तिलाही धीर दिला. तुझ्याही मनासारखं होईल हा आशीर्वाद दिला. यज्ञामध्ये आहुती टाकली. फलस्वरूप एक कन्या उत्पन्न झाली आणि त्या फलस्वरूप कन्येचं नाव ठेवलं इला, असं नाव ठेवलं. अहो, यज्ञ केलेला आहे पुत्र कामेष्टी आणि मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं इला. मग देवीनं देखील ढवळाढवळ का केली? ऐका, जरी आदिशक्तीनं ढवळाढवळ केली असली तरी देखील पुढं काय होतं ते नीट लक्ष देऊन ऐका. हा सर्व प्रकार पाहून, मुलीला पाहून श्राद्धदेव मनूला अतिशय दुःख झालं. आजही आपण पाहतो महाराज, दुर्दैवानं पत्नी दवाखान्यामध्ये असताना जर फोन आला आणि फोन करून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुलगी झाली, मुलगी झालं म्हटलं की लगेच त्या ठिकाणी बापाचा चेहरा पडतो, लक्षात घ्या. परंतु या ठिकाणी श्राद्धदेव मनू मात्र अतिशय उदास झाले आणि वशिष्ठांच्या जवळ गेले. वशिष्ठांना प्रार्थना करू लागले, म्हणे महाराज, पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी एवढा मोठा आटापिटा करून मी यज्ञ केला. पुत्र कामेष्टी यज्ञ करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही महाराज, तुम्ही जाणताच. यज्ञ करण्यासाठी शुद्ध गावरान गाईचं तूप असावं लागतं आणि ते तूप शिवा हत्तीच्या सोंडेप्रमाणे पात्र करावं लागतं आणि ते विसर्जित करावं लागतं. यज्ञात आहुती द्यावी लागते. असा यज्ञ महाभयंकर मी यज्ञ केला आणि त्या यज्ञाचं फळ मात्र मला वेगळंच काहीतरी. वशिष्ठांना सांगितलं, चिंता करू नको. अरे, तुला जी कन्या प्राप्त झालेली ती हिला काही साधारण नाही, ती आदिशक्ती जगदंबा आहे आणि म्हणून तू चिंता करू नको. पण महाराज, पुत्र प्राप्तीचा संकल्प होता, असं विपरीत का झालं मला सांगा. मग वशिष्ठांनी ध्यान लावलं आणि मग वशिष्ठांच्या लक्षात आलं की होत्याचा शहाणपणा जाणूनच हिलेला पुत्र बनवण्यासाठी वशिष्ठ भगवंताला शरण गेले. होता कोण? यज्ञ करता जो असतो त्याला होता म्हणतात आणि होत्यानं शहाणपणा केला. श्राद्धदेव मनूच्या पत्नीचं ऐकलं आणि श्राद्धदेव मनूच्या पत्नीचं ऐकून तिला सांगितलं, तू आदिशक्ती जगदंबेची प्रार्थना केली. तिनं जगदंबेची प्रार्थना केली, त्या माध्यमातून तिला इला नावाची कन्या झाली. वशिष्ठ आता भगवंताला शरण गेले, देवाला विनंती करू लागले, म्हणे देवा, यज्ञावरचा भाव, यज्ञावरची निष्ठा, यज्ञावरती श्रद्धा लोकांची उडून जाईल देवा. अरे, ज्या मोठ्या उत्साहानं, ज्या मोठ्या श्रद्धेनं यज्ञ केला आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून पुत्र संतती प्राप्त व्हायला पाहिजे, परंतु पुत्र संतती प्राप्त न होता मुलगी झाली. मुलगाच झाला पाहिजे. माझी तपश्चर्या त्या ठिकाणी कामी लागली तरी चालेल, परंतु यांना मुलगा झाला पाहिजे. मुनींचं तप आहे महाराज. मुनींच्या तपाच्या प्रभावानं भगवंताच्या कृपेनं तिला ही पुरुष रूपामध्ये परत प्राप्त झाली. पुन्हा पुरुष रूप तिला प्राप्त झाले. तुम्ही म्हणाल महाराज, इलेला मुलगी रूपामध्ये, मुलीच्या रूपामध्ये जन्माला आलेली इला ही पुरुष रूपामध्ये परत कशी काय प्राप्त होऊ शकते?
हा इतिहास तरी जुना असेल तुम्हाला ऐकायला, परंतु 750 वर्षापूर्वी विश्वमौली ज्ञानोबरायांनी क्रांती केली महाराज. आत्ताचा अलीकडचा काळ आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी स्त्रियेचा पुरुष केला, हे सामर्थ्य संतांनी. म्हणून तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज निळोबाऱ्या वर्णन करतात. जिने विषमात्रे देह काल केला, जिने विषमात्रे देह काल केला. मात्रे देह पाल केला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. वशिष्ठांच्या तपाची अनुभूती आपण सर्वांना आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामध्ये काय घडलं तो प्रकार सांगून मी वेळ घेत नाही, परंतु वशिष्ठांच्या तपप्रभावाने काय घडलं, इलाही पुरुष रूपाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. संतांचं सामर्थ्य लक्षात घ्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी वेलेश्वराला पूजलं आणि दूध मात्र नंदीचं काढलं, हे सामर्थ्य संतांचे. सर्व प्रसंग सांगून वेळ घेत नाही, आपल्याला देवी भागवत करायची. किंवा संत शिरोमणी निळोबारा हे वर्णन करतात. महिषी पुत्रा मुखे बोलविने श्रुती, चालविने भिंती सोनिया. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हत्तीचा मूर्ती देवी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. एके दिवशी नाथ महाराजांची पूजा झाली आणि पूजा झाल्यानंतर नाथ महाराजांना वाड्याच्या बाहेर थोडीशी किलबिल ऐकू आली. चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये मातंग समाजाचा एक मुलगा आपल्या आईला वडिलांना त्या ठिकाणी म्हणू लागला, म्हणे बाबा, या वाड्यामध्ये अतिशय सुगंध वास येतोय. नक्कीच पंच पक्वान्नाचा स्वयंपाक झालेला असला पाहिजे. मला तो स्वयंपाक खाण्याची खूप इच्छा झाली, मला जेवण करायचं. त्यावेळेस त्या आई वडिलांनी त्याला मार दिला. अरे मूर्खेस का? अरे हे खाण्याचं भाग्य आपल्या कुठं नशिबामध्ये? अरे ब्राह्मणाचा वाडा आहे, आज या ब्राह्मणाच्या घरी पितर असतील आणि त्या पितरावर तो बनवलेला स्वयंपाक आपल्याला खाण्याचा अधिकार नाही. आपण दीन जातीमध्ये जन्माला आलो. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी हे शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्याबरोबर नाथ महाराज वाड्याच्या बाहेर येतात आणि बाहेर येऊन त्या सर्व मातंग समाजाच्या लोकांना थांबवतात. थांबा. सर्वांना अतिशय भीती वाटू लागली. नक्कीच नाथ महाराज आपल्याला आज शासन करतायत. सर्वांना भीती वाटली. नाथ महाराज म्हणते, घाबरू नका. तुम्ही एक शब्द वापरलेला की पंच पक्वान्नाचं भोजन खाण्याचं भाग्य आपल्या पदरी नाही, हे तुमच्या मुलाला तुम्ही सांगताय. अरे खऱ्या अर्थानं तुम्हीच आज बनवलेल्या स्वयंपाकाचे अधिकारी आहात. चला वाड्यामध्ये. सर्वजण त्या ठिकाणी भीतीनं थरथर कापू लागले. परंतु नाथ महाराज म्हणतात, चला. सर्वच्या सर्व जणांना वाड्यामध्ये घेऊन गेले. नाथ महाराजांनी सर्व ब्राह्मणांना पितर भोजनासाठी आमंत्रित केलेलं होतं आणि तितक्यात हे सर्व मातंग समाजाची मंडळी जेवण्याकरता बसली. नाथ महाराज स्वतः त्या ठिकाणी वाढण्याचं काम करू लागले.
आणि भगवान परमात्माच्या नाथांच्या घरी 36 वर्ष त्या ठिकाणी राबलेला आहे. तो परमात्मा द्वारपालाचं काम करण्यासाठी त्या दारामध्ये उभा आहे. ब्राह्मण येतात आणि ब्राह्मण वाड्यामध्ये प्रवेश करत असताना भगवंत द्वारपालाच्या रूपात देवाने त्याच ठिकाणी आढळले. तुम्हाला जाता येणार नाही. ब्राह्मण म्हटले, अरे श्रीखंड्या, अरे आम्हाला भोजनाचं निमंत्रण तुझ्या मालकाने दिलेलंय, तू म्हणतोस तुम्हाला जाता येणार नाही, चाल बाजूला हो. परंतु तो देव होता. देवानं सांगितलं तुम्हाला अजिबात जाता येणार नाही. सर्व ब्राह्मण द्वाराच्या बाजूला त्या ठिकाणी थांबलेले आणि त्यावेळेस श्रीखंड्यानं सांगितलं, आतमध्ये पंगत चालू आहे. पंगत, अरे आम्ही पितर म्हणून जेवायला आलोय आणि आमच्या अगोदर नाथांनी कोणाला जीव घातलं, अशी कोणती पंगत? त्यावेळेस त्या ब्राह्मणांना मुद्दाम त्यांची जागा दाखवण्यासाठी भगवंतानं सांगितलं, कोणती पंगत चालू आहे त्या डोळ्यानं पहा, या चला. आणि मग त्यांनी डोळ्यांनी पाहिलं तर मातंग समाजाचे लोक त्या ठिकाणी जेवण करतायत. ब्राह्मणांना तिटकारा आला, राग आला आणि रागाच्या भरामध्ये सगळे ब्राह्मण वाड्याच्या बाहेर. त्या नाथाला कळत नाही, नाथ हा विधी विधानाच्या पलीकडे वागतोय. अशा प्रकारची नाथ महाराजांची निर्भत्सना करू लागले, निंदा करू लागले, नाथ महाराजांचा तिरस्कार करू लागले. या नाथानं मातंग समाजाच्या लोकांना आपल्या अगोदर जीव घातलंय आणि आपल्याला मात्र पितराचं निमंत्रण दिलेलं. या नाथाच्या घरी आपल्याला एकाही ब्राह्मणाने जेवणासाठी जायचं नाही आणि म्हणून सर्वांनी नाथ महाराजांच्या वाड्यावरच बहिष्कार टाकला आणि सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी सर्व मातंग समाजाचे लोक जेवले, तृप्त झाले. तृप्तीचा ढेकर दिला. नाथ महाराजांना अतिशय आनंद झाला. नाथ महाराज वाड्याच्या बाहेर येतात. श्रीखंडाला विचारतात, आले का ब्राह्मण? नाथा, ते आलेच नाही. त्यांनी बघितलं आपल्या वाड्यामध्ये कोण भोजन करताय आणि त्यांना अतिशय राग आला आणि रागारागानं सर्वच्या सर्व ब्राह्मण या ठिकाणाहून निघून गेले. ना शांत ब्रह्मनाथ महाराजांना अतिशय चिंता वाटू लागली. काय करावं? आज आपल्या पितर जेवणासाठी एकही ब्राह्मण येणार नाही असा त्यांनी संकल्पच केलेला आहे. काय करावं? त्यावेळेस स्वतः द्वारपाल असणारा प्रत्यक्ष परमात्मा त्यांनी सांगितलं, चिंता करू नका नाथ महाराज, तुम्ही ताट वाढण्याचं काम सुरू करा. ब्राह्मण जर नाही जेवायला आले तर त्यांच्या पापांना मी बोलावतो. आणि शांती ब्रह्मनाथ महाराजांचं तप प्रभाव काय? शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या तपश्चर्येच्या बळावरती भगवंतानं जे ब्राह्मण त्या ठिकाणी तिटकाऱ्यानं निघून गेले होते, त्या ब्राह्मणाचा कोणाचा बाप, कोणाचा आजा, कोणाचा पंजा, ते स्वर्गातून सर्वांना पितर जेवण्यासाठी बोलवले आणि सर्वच्या सर्वजण पितर जेवण्यासाठी बसले. आणि तितक्यात हे तिरस्कार करणारे ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि ते म्हणू लागले, आता नाथाचा काय चमत्कार घडतो, नाथाची किती मोठी अवकळा होते हे पाहण्यासाठी आपण चलू. आणि म्हणून सर्वच ब्राह्मण त्या ठिकाणी येतात. त्यावेळेस श्रीखंडाने सांगितलं, म्हणे अरे तुम्ही तर येणार नव्हते, आले कसे? म्हणे आम्ही जेवायला नाही आलो, नाथाची फजिती बघायला आलो. नाथाची फजिती? हो, एकही ब्राह्मण नाथाच्या घरी पैठण मधला जेवण्याकरता येणार नाही, ही सगळ्यांनी आम्ही केलेली प्रतिज्ञा आहे. त्यामुळं आम्ही एकही जण आलो नाही. आता कसा पितर घालतो नाथ ते बघू. शांती ब्रह्मनाथ महाराजांबद्दल असं बोलत असताना श्रीखंडाने सांगितलं, म्हणे अरे हो देवा, अरे वाड्यात पंक्ती बसल्यात, पंक्ती. अरे कोणाच्या? ब्राह्मणाच्या पंक्ती बसल्यात, ब्राह्मणांच्या. आणि मग सर्वजण कुतूहलानं आश्चर्यानं पाहण्यासाठी जातात. तर एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला म्हणतो, अरे हे तर माझा बाप. कोणी म्हणते हा माझा आजा आहे, कोणी म्हणतो माझा हा चुलता आहे. आणि सर्वच्या सर्वजण त्या ठिकाणी आश्चर्य. काय परिणाम आहे? शांती ब्रह्मनाथ महाराजांचा हा प्रसंग
जगद्गुरु तुकोबारायांचा हा प्रसंग, हे सर्व प्रसंग संत शिरोमणी निळोबारायांच्या समोर होते आणि म्हणूनच निळोबाराय म्हणतात नोहे हा सामान्य महिमा संतांचा. संतांचा महिमा हा सामान्य नाही. महिमा तो बघून संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा अतिशय दुर्गम आहे आणि म्हणूनच वशिष्ठांच्या तपश्चर्येच्या बळावरती इलेला पुन्हा पुत्र प्राप्त व्हावं त्यासाठी वशिष्ठांची तपश्चर्या त्या ठिकाणी फळाला आली. वशिष्ठांनी पूर्ण रूपानं संस्कार करून त्या इलेचं नाव ठेवलं सुद्युम्न असं नाव ठेवलं व ते फार विद्वान झाले. काही दिवसांनी एक दिवस सुद्युम्न घोड्यावरती बसून वनामध्ये निघून गेला. वनामध्ये जात असताना त्या वनाचं सौंदर्य पाहत पाहत हिमालय पर्वताच्या जवळ गेला, ज्या ठिकाणी भगवान शंकर अपर्णेसोबत आनंदपूर्ण मुद्रेमध्ये रममान झालेले होते. आनंदपूर्ण अपर्णेसोबत म्हणजे पार्वती मातेच्या सोबत त्या ठिकाणी निमग्न झालेले असताना ज्या ठिकाणी भगवान शिवजी आणि पार्वती आई साहेब त्या ठिकाणी निमग्न झालेले त्याच ठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनासाठी काही मुनीही त्या ठिकाणी गेले होते. मुनींना पाहून मात्र पार्वती मातेला लज्जा उत्पन्न झाली आणि शिव पार्वती रमण करत असलेले पाहून उत्तम व्रत धारण करणारे मुनिजनांना मात्र अतिशय वाईट वाटले. आपले स्वामी असणारे भगवान शिवजी आणि आपली माता असणारी आदिशक्ती जगदंबा पार्वती हे एकांत स्थळी असताना आपण त्या ठिकाणी जाऊन फार मोठी चुकी केली म्हणून सर्व मुनिगण त्या ठिकाणाहून निघून गेले. परंतु भगवान शंकरांनी पार्वतीच्या प्रसन्नतेसाठी त्या वनालाच शाप देऊन टाकला. शाप की आजपासून या वनामध्ये जो पुरुष प्रवेश करेल तो स्त्री रूपाला प्राप्त होईल असा शाप भगवान शिवजींनी पार्वतीच्या प्रसन्नतेसाठी त्या वनाला दिला आणि त्याच वनामध्ये हा सुद्युम्न त्या ठिकाणी गेला. प्रियाया प्रिय मन्निच्छा शिवोरण्यं शशापः अद्यारभ्य विषेद्योत्र पुमान योषित भवेदिति.
भगवान शिवजींनी त्या वनाला शाप दिला असल्या कारणाने त्या वनामध्ये आतापर्यंत कुणीही जात नव्हतं. पण संयोगवश फिरता फिरता सुद्युम्न मात्र त्या वनामध्ये पोहोचला. पण वनामध्ये पोहोचल्याबरोबर सुद्युम्नाला त्या ठिकाणी परत स्त्री रूपाची प्राप्ती झाली. परत स्त्री रूपाची प्राप्ती, कधी पुरुष रूपाची प्राप्ती होते, कधी स्त्री रूपाची प्राप्ती होते. हा चमत्कार नेमका कशात? कारण ज्याला पुत्र प्राप्त व्हावा असं वाटत होतं त्याचं नाव होतं श्राद्ध देव म्हणून, आणि आपल्याला कन्या प्राप्त झाली पाहिजे याकरता आदिशक्ती जगदंबा मातेची साधनाही निष्फळ झाली नाही पाहिजे. आणि म्हणून मुलगी झाली, तिचं नाव आहे लीला. परंतु पुन्हा वशिष्ठांनी आपल्या तप प्रभावानं त्या हिलेला पुन्हा बनवलं, पुरुष रूपामध्ये प्राप्त केलं. त्याचं नाव आहे सुद्युम्न. आणि हाच सुद्युम्न भगवान शंकरांनी ज्या वनाला शाप दिला त्या वनामध्ये आला आणि परत स्त्री रूपाला प्राप्त झाला. ही भगवंताची विधी विद्वान पूर्वक बनवलेली ही कल्पना आहे. स्त्री रूप प्राप्त झालं. जो घोडा होता, ज्या घोड्यावरती बसून हा सुद्युम्न आला होता, तो घोडा देखील घोडी झाला. आणि सुद्युम्न हा आश्चर्यचकित झाला व ती रूपवती तरुणी वनामध्ये विचरण करू लागली. सुद्युम्नाला सर्वांचं त्या ठिकाणी विस्मरण झालं. घोडा घोडी झाला, आता काय करायचं? एक वेळ ती सुद्युम्न रूपी स्त्री चंद्रपुत्र बुध त्याच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचली. आणि सर्वांग सुंदर तरुणीला पाहून भगवान बुधांना देखील त्या ठिकाणी मोह उत्पन्न झाला. जो बुध होता, चंद्राचा पुत्र होता, त्याला त्या सुद्युम्न रूपी स्त्री झालेली त्याच्यावरती आसक्ती निर्माण झाली. आणि ती स्त्री पण चंद्रपुत्र बुध यावर त्या ठिकाणी आसक्त झाली. आणि त्या आश्रमामध्ये दोघं राहू लागले. कार्तिक स्वामी म्हणतात, हे अगस्त्य, काही दिवसांनी त्या बुधानं त्या सुद्युम्न रूपी जी स्त्री झाली होती तिच्यावर गर्भाधान संस्कार केले. तिच्या पोटी त्या ठिकाणी गर्भ राहिला. कोणापासून? बुधापासून गर्भ राहिला. आणि त्यांना जो पुत्र झाला त्या पुत्राचं नाव आहे पुरुरवा. पुरुरवा नावाचा पुत्र झाला. अशा प्रकारानं बुध आश्रमात बरेच दिवस राहिल्यानंतर पूर्व वृत्तांताचं स्मरण झालं, दुःख झालं आणि आश्रमातून त्या ठिकाणी सुद्युम्न हा निघून गेला. पुन्हा आपण काय होतो, आपली अवस्था काय होती, आपल्या पित्यानं आपल्याकरिता काय केलं आणि वशिष्ठाने आपल्याकरता कोणतं तप त्या ठिकाणी आराधलं, या सर्व गोष्टीचा वृत्तांत त्या ठिकाणी सुद्युम्नाच्या लक्षात आला. पुरुरवाला पुत्र रूपानं प्राप्त केले, पण तरीही परत त्या ठिकाणी गेले. कथा ऐकायला तुम्हाला जड जाईल, परंतु नीट लक्ष देऊन जर कथा ऐकली तर ती कथा नक्कीच आपल्याला फळापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार. या कथेच्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की आदिशक्ती जगदंबा मातेची आराधना, आदिशक्ती जगदंबा मातेची जी आपण केलेली उपासना आहे त्या उपासनेच्या बळावरती आदिशक्ती जगदंबा माता नक्कीच आपल्या पदरामध्ये आपल्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या त्या इच्छा आपल्या पूर्ण करते. त्यानंतर गुरु वशिष्ठांच्या आश्रमामध्ये सुद्युम्न स्त्री जाऊन त्यांना प्रणाम केला आणि सर्व वृत्तांत सांगितला. आणि महाराज, मला पुरुषत्वाची इच्छा आहे. मी भगवान शंकरांनी शाप दिलेल्या वनामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला स्त्री रूप प्राप्त झालं आणि त्यामुळं माझं बुधासोबत लग्नही झालं आणि बुधाच्या पोटी मला पुत्रही झाला, त्याचं नाव पुरुरवा. परंतु मला स्त्री रूपामध्ये राहायचं नाही, मला परत पुरुषत्व प्रदान करा असं वशिष्ठांकडे मागणी केली. हा सर्व प्रकार जाणून वशिष्ठजी कैलास पर्वतावरती जातात आणि कैलास पर्वतावरती जाऊन त्या ठिकाणी भगवान शंकरालाच प्रार्थना करतात. आपण सर्वांना भगवान शंकराकडे प्रार्थना करायची. सर्वांनी उठून उभं राहायचे आणि भगवान शिवजींची प्रार्थना करायची.
तेरा पल पल बीता जाय मुख से जपले तेरा पल पल बीता जाए मुख से जपले तेरा पल पल बीता जाय मुख से सर्वांनी खाली बसून सुद्युम्नाच्या मनातला हा सर्व वृत्तांत त्या ठिकाणी जाणून महर्षी वशिष्ठजी कैलास पर्वतावर त्या ठिकाणी जातात. विधिविधानपूर्वक भगवान शंकराची पूजा करतायत आणि वशिष्ठांनी भगवान शंकराची त्या ठिकाणी स्तुती केली. नमो नमः शिवायास्तु
शंकराय कपर्दिने गिरिजार्धांगदेहाय नमस्ते चंद्रमौलये शिवाय शिवरूपाय प्रसन्न भयहारिणे नमो वृषभवाहाय शरण्याय परात्मने. वशिष्ठाने भगवान शिवजींची स्तुती ऐकून भगवान शंकर त्या ठिकाणी प्रसन्न झाले. शास्त्र स्तुती पराव्या मुखे रुचिकर. भगवंत जरी असला तरी देवाला देखील आपली स्तुती प्रिय असते. म्हणून भगवान शिवजींची स्तुती ज्यावेळेस वशिष्ठांनी केली त्यावेळेस भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन वशिष्ठांना त्या ठिकाणी म्हणतात, वरम वरय विप्रार्से यत्ते मनसि वर्तते युक्तस्तम प्रणम्येला पुष्पम अभ्यर्थयन् मुनिः. वरम वरय विप्रार्से यत्ते मनसि वर्तते. भगवान शिवजी वशिष्ठांना म्हणतात, हे विप्रार्से, आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे, जी कोणती इच्छा असेल ती सर्व इच्छा मी पूर्ण करतो. भगवान शंकर हे भोळ दैवत आहे. लवकरात लवकर प्रसन्न होणारे देवता भगवान शिवजी प्रसन्न झाले. जो कोणता वर मागायचा असेल तो वर मागा. हे ऐकून वशिष्ठांनी हिलाच्या पुरुषत्व प्राप्तीसाठी भगवान शंकराची प्रार्थना केली. म्हणजे देवा, याचा सर्व वृत्तांत तुम्हाला सर्व माहिती आहे. श्राद्ध देव म्हणूला पुत्र संतती प्राप्त होण्याकरता श्राद्ध देव म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला. पण पत्नीनं मात्र यज्ञकर्त्या होत्याला सांगितलं की मला मुलगी पाहिजे. यज्ञकर्त्या होत्यानं त्या यज्ञामध्ये मुलीची आहुती दिली. मुलगी प्राप्त झाली. तिला नाव हिला असं नाव प्राप्त झालं. हे कशामुळे घडलं? म्हणे आदिशक्ती जगदंबेची उपासक असणारी श्राद्ध देव म्हणूची पत्नी आहे. म्हणून भगवान शिवजींना विनंती केली, प्रार्थना केली की हिलेला परत पुरुषोत्तम प्राप्तीसाठी त्या ठिकाणी भगवान शंकराची प्रार्थना त्या ठिकाणी वशिष्ठजी करतात. पण हिलेनं मात्र भगवान शंकराकडे थेट कनेक्शन न जोडता जो आतला मार्ग निवडला तो मार्ग मात्र खूप महत्वाचा आहे. लक्षात या कथेच्या माध्यमातून आपल्याला नीट लक्षात घ्यायचं. हिलेला त्या ठिकाणी स्त्रीत्व प्राप्त झालं होतं. काय झालं होतं? भगवान शंकरांनी ज्या वनाला शाप दिला त्या वनामध्ये ती हिला सुद्युम्न रूपाला प्राप्त झाली होती. मुलगा झाली होती. पुरुषत्व बहाल झालं होतं. पण परत त्या वनामध्ये गेल्यामुळं परत तिला स्त्रीत्व प्राप्त झालं. आणि स्त्रीत्व प्राप्त झाल्यामुळं आता आपल्याला परत पुरुषत्व प्राप्त करण्याचा सर्व वृत्तांत तिच्या लक्षात आला. आपण या वनात आलो. वनात आल्यामुळं आपल्याला परत इला स्वरूप प्राप्त झालं आणि आपण बुधासोबत त्या ठिकाणी विवाह केला. आपल्याला मुलगाही झाला. पण आता परत आपल्याला पुरुषत्व बहाल करण्यासाठी कोण समर्थ आहे? म्हणून ती वशिष्ठांना शरण गेली. पण भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल जर आपला शहाणपणा करून आपण देवाच्या जवळ जायचं नाही. त्याकरता काय करावं लागतं? शांती हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, वेळ कमी आपल्या हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय. आणि म्हणून त्या इलेनं वशिष्ठांचे पाय धरले आणि पुरुषत्व प्राप्तीसाठी भगवान शंकराची वशिष्ठांनी प्रार्थना केली. त्यावर भगवान शंकर म्हणतात, मुनिश्रेष्ठ वशिष्ठजी, जिच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली ती 1 महिना पुरुष रूपामध्ये आणि 1 महिना नारी रूपामध्ये त्या ठिकाणी राहील. हे मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. याच्या पलीकडे मी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. हे गिराईक जे आहे हे गिराईक तुमच्या माध्यमातून माझ्याकडे आहे. कोणाच्या माध्यमातून? संतांच्या माध्यमातून. तुम्ही संत आहात आणि तुमच्या माध्यमातून ही इला
हा इलेचा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे, म्हणून मी एकच आशीर्वाद देऊ शकतो की 1 महिना पुरुष रूपामध्ये आणि 1 महिना नारी रूपामध्ये राहील. अथ प्रसन्नो भगवान वाच मुनि सत्तमं मासं पुमानस भविता मासं नारी भविष्यती. अशा प्रकारानं वर प्राप्त करून वशिष्ठजी परत वर प्राप्तीसाठी सदा उत्सुक असणाऱ्या जगदंबेच्या जवळ राहतात. भगवान शिवजींनी आपल्याला वर दिला, पण आपल्याला जसा अभिप्रेत होता त्या पद्धतीने आपल्या मनाची समाधानी झालेली नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आणि म्हणून वशिष्ठांनी आईकडे त्या ठिकाणी गेले, जगदंबेच्या जवळ जातात. हे पहा, व्यवहारामध्ये देखील वडिलांकडून जर आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ते बाळ कुठं जातो? ते बाळ आपल्या आईचा पदर धरतं, आईकडे जातं आणि आईकडे त्या ठिकाणी हट्ट करत असतं. त्याप्रमाणे वशिष्ठजी भगवान शंकराकडे गेले, पण भगवान शंकराकडे इच्छा पूर्ण झाली नाही. तेव्हा मात्र त्या ठिकाणी जगदंबेच्या जवळ त्या ठिकाणी जातात आणि वशिष्ठाने पार्वती मातेला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि पार्वती मातेची स्तुती केली. जय देवी महादेवी भक्तानुग्रहकारिणी जय सर्व सुराराध्ये जयानंत गुणालये. नमो नमस्ते देवेशी शरणागत वत्सले जय दुर्गे दुःखहन्त्रे दुष्ट दैत्य निषोदिनी. भक्तिगमे महामाये नमस्ते जगदंबिके संसार सागरोत्तार पूतिभूत पदांबुजे. पार्वती मातेला वशिष्ठाने त्या ठिकाणी नमस्कार केला. हे देवी, हे महादेवी, हे भक्तावरती कृपा करणारी भगवती माते, आपकी जय हो, जय हो म्हणून जय जयकार. आदिशक्ती जगदंबा मातेचा जय जयकार केल्यानं आदिशक्ती जगदंबा मातेला अतिशय प्रसन्न झाला, आनंद वाटला आणि वशिष्ठ जे आपल्या दरबारामध्ये आले आणि म्हणून आदिशक्ती जगदंबा मातेला आनंद झाला आणि मग वशिष्ठांचं स्वागत केलं. वशिष्ठ जे म्हणतात, हे आई, मी फक्त तुला केवळ प्रणाम करतो. महर्षी वशिष्ठजी द्वारा अशा प्रकारे भक्तिभावानं केलेली स्तुती ऐकून जगदंबा त्या ठिकाणी प्रसन्न झाली. एवं स्तुता भगवती दुर्गा नारायणी परा भक्त्या वशिष्ठ मुनिना प्रसन्ना तत्क्षणाद्भुता. तरोवाच महादेवी प्रणतार्ति हरिमुनिं सुद्युम्न भवनं गत्वा कुरुं भक्त्या मदर्शनम्. भक्तजनांचं दुःख दूर करणारी महादेवींनी वशिष्ठांना सांगितलं, हे मुनिश्रेष्ठ, आपण सुद्युम्नाच्या घरी जाऊन भक्तिपूर्वक माझी त्या ठिकाणी पूजा करा. या सुद्युम्नाला भगवान शंकरानं शाप दिलेल्या वनामध्ये गेल्यामुळं तिला स्वरूप प्राप्त झालं, स्त्रीत्व प्राप्त झालं. याला जर परत सुद्युम्न व्हायचं असेल, कायम स्वरूपी सुद्युम्न जर राहायचं असेल, तर त्याकरता तुम्हाला माझी उपासना करावी लागेल. आणि सांगितलं, सुद्युम्नाला 9 दिवस श्रीमद देवी भागवत पुराण प्रेमपूर्वक श्रवण करून या. त्याला पुढं बसवा आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी देवी भागवत पुराण ऐकवा. भागवत श्रवणानं सुद्युम्नाला सदा सर्व काळ पुरुषत्वाची प्राप्ती होईल. तुम्ही जे आतापर्यंत केलेला खटाटोप हा सर्व माझ्या लक्षात येतो. वशिष्ठजी, याच्या अगोदर तुम्ही भगवान शंकराकडे गेला, भगवान शिवजींकडे गेलात, पण भगवान शिवजींनी तुम्हाला वर दिला, पण तो वर असा आहे की हा सुद्युम्न 1 महिना स्त्री रूपामध्ये आणि 1 महिना पुरुषत्व रूपामध्ये राहील, हा वर दिलाय. पण तुम्हाला सदा सर्व काळ या सुद्युम्नाला जर पुरुषत्वाची प्राप्ती होईल
असं जर वाटत असेल तर देवी भागवत पुराण श्रवण याच्याकडून घडवून घ्या असं देवीनं सांगितलं. आणि आदिशक्ती जगदंबा माता त्या ठिकाणी अंतर्धान पावली. त्यानंतर वशिष्ठाने त्या दिशेला नमस्कार केला, आपल्या आश्रमात गेले आणि सुद्युम्नाला बोलावून त्या ठिकाणी देवीची आराधना करण्याचा आदेश दिला. वशिष्ठजी सुद्युम्नाला सांगतात, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जगदंबेची विधिवत पूजा करून वशिष्ठाने राजाला नवरात्र विधीनुसार श्रीमद देवी भागवत पुराण वर्णन करून सांगितलं. आश्विनस्य शिते पक्षे संपूज्य जगदंबिकां नवरात्र विधानेन श्रावयामास भूपतीं. अमृत स्वरूप देवी पुराण श्रवण करून राजा त्या ठिकाणी तृप्त झाला आणि त्याला सदा सर्व काळ पुरुषत्व प्राप्त झालं असा आदिशक्ती जगदंबा मातेचा महिमा आहे. महर्षी वशिष्ठाने सुद्युम्नाचा राज्याभिषेक केला, अनेक वर्ष राज्य केलं आणि शेवटी राज्य आपल्या मुलाकडे सोपवलं आणि सुद्युम्न हा मणिद्वीपाला त्या ठिकाणी प्राप्त झाला. श्रीमद देवी भागवत पुराणाच्या सुरुवातीला आदिशक्ती जगदंबा मातेच्या या देवी भागवत पुराणाचं फल काय, प्रयोजन काय, त्या प्रयोजनाचं वर्णन करत असताना सांगितलंय हे देवी भागवत पुराण जो कोणी श्रवण करतो आदिशक्ती जगदंबा माता त्याला भोग प्रदान करते. आणि दुसरा कोणता फायदा असेल तर मोक्ष गती देते. भोग प्रदान केला, सुद्युम्नाला राज्याभिषेकही झाला आणि शेवटी मुलाकडे राज्य सोपवून देवीच्या मणिद्वीपाला सुद्युम्न त्या ठिकाणी प्राप्त झाला. हे देवी महात्म्य, हे सुद्युम्नाची असणारी कथा जो श्रद्धेनं श्रवण करतो त्याला देवीच्या कृपेने या लोकातल्या संपूर्ण इच्छा त्याच्या पूर्ण होतात आणि देवीच्या परम सत्य स्वरूप मणिद्वीपाला तो प्राप्त होतो. अशा प्रकारानं वर्णन करतात आणि अगस्ती आणि कार्तिक स्वामींचा जो संवाद आहे तो संवाद या ठिकाणी समाप्त करतात. सर्वांनी एक वेळेस मोठ्या प्रेमानं भजन करायचं. हे अंबे जगदंबे आई भवानी जोगेश्वरी माता की त्या ठिकाणी सुद्युम्न आदिशक्ती जगदंबा मातेच्या दीपाला प्राप्त झाला. ब्रह्मदेव नारदा सांगतात हे मणिद्वीप नेमकं कसं आहे आणि कार्तिकीय महाराज अगस्त्यांना सांगतात
भगवान विष्णूंनी आम्हाला सांगितलेलं आहे. ब्रह्मदेव नारदांना सांगतात, हीच आपली जननी आहे. आपण या सर्वेश्वरीस प्रणिपात करून तिच्या जवळ जाऊया. आम्ही त्या आदिशक्ती जगदंबा मातेच्या मणिद्वीपाला एक वेळेस गेलो. ब्रह्मदेव कोणाला सांगतात? नारदांना सांगतात. नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहे आणि पुत्राला त्या ठिकाणी सांगतात. ब्रह्मदेवाचे अनेक पुत्र आहेत, त्यामध्ये ब्रह्मदेवाचे मानस पुत्र देवर्षी नारद आहे. तसं ब्रह्मदेवाचे मानस पुत्र, त्या ब्रह्मदेवाच्या मानस पुत्राचं नाव आहे कोल्हासूर. कोल्हासूर नावाचा हा एक दैत्य, ते देखील ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. ब्रह्मदेवाच्या पोटापासून, ब्रह्मदेवाच्या पाठीपासून, ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, ब्रह्मदेवाच्या मनापासून, ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून, ब्रह्मदेवाच्या कानापासून अनेक ऋषींची जशी निर्मिती झाली, तसं ब्रह्मदेवाचा मानस पुत्र असणारा कोल्हासूर, त्या कोल्हासुराची कथा वर्णन केली. हा जो कोल्हासूर आहे, या कोल्हासुराला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव त्यानं ठेवलं करवीर. काय नाव ठेवलं? करवीर. आणि हा कोल्हासूर आणि करवीर हे आदिशक्ती जगदंबा मातेचे निश्चिम भक्त झाले. पण काही कालांतराने मात्र यांच्यामध्ये मद उत्पन्न झाला. कारण कुळ कोणतं होतं? दैत्य कुळ होतं. आणि दैत्य कुळामध्ये त्यांच्या मनामध्ये मद निर्माण झाला आणि मदाची निर्मिती झाल्यामुळं हे त्या ठिकाणी सर्व लोकांना, सज्जन लोकांना त्रस्त करून सोडलं. त्यावेळेस मात्र सर्वजण आदिशक्ती जगदंबा मातेला शरण गेले आणि जगदंबा मातेला शरण गेल्यानंतर आदिशक्तीनं आईच्या अंतःकरणानं त्या ठिकाणी कोल्हासुराला समजावून सांगितलं, हे कोल्हासुरा, तू जे काही सज्जन लोकांना पीडा करतोयस, तूच नाही, तुझ्या परंपरेतले सर्वच जण सज्जन लोकांना त्रस्त करून सोडले. तुम्ही हे सर्व तुमचं करणं थांबवा, नाहीतर नाविलाजाने मला शस्त्र उगारावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी शस्त्र आदिशक्ती जगदंबा मातेने उगारलं आणि कोल्हासुराला त्या ठिकाणी संपवलं. कोल्हासूर हा संपला. करवीर नावाचा दैत्य तोही संपला. परंतु त्यांनी मरता मरता आदिशक्ती जगदंबा मातेला विनंती केली, म्हणे, हे देवी, तू ज्या ठिकाणी आम्हाला मारशील ना, तुझ्या हातानं मरणं हे आमचं महत्भाग्य आहे. कारण तुझ्या हाताने आम्ही मेल्यानंतर आम्हाला नक्कीच मणिद्वीपाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून आमचं आम्ही भाग्य समजतो. परंतु आमची अंतिम इच्छा एकच आहे, ज्या ठिकाणी तू आम्हाला मारशील ना, त्या ठिकाणाचं नाव मात्र आमच्या नावावरूनच त्या नगरीचं नाव पडलं. आणि म्हणून आदिशक्ती जगदंबा मातेनं ज्या ठिकाणी कोल्हासुराला मारलं, त्या ठिकाणाचं नाव, त्या नगरीचं नाव पडलं ते म्हणजे कोल्हापूर हे नाव. आणि म्हणून त्या कोल्हापूरला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे करवीर. करवीर काय? तर कोल्हासुराचा पुत्र असणारा हा करवीर आहे, अशा प्रकारानं वर्णन करतात. आणि मणिद्वीप कसं आहे ते मणिद्वीप ब्रह्मदेव नारदांना वर्णन करून सांगतात. त्या मणिद्वीपाचं आपल्याला वर्णन करायचंय, पण ते उद्याच्या सत्रामध्ये करायचंय. तेव्हा आजची सेवा याच ठिकाणी विराम घेते. सर्व पद्मावती सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती, आम्ही 7 वाजता इथं येतो. 7ला 5-10 मिनिटं कमी असतानाच आम्ही इथं येतो. पण आम्ही आल्यानंतर माईक जोडायला सुरुवात होते. माईक सिस्टम जोडत असताना ते कसं होतंय, काय होतंय, काय कालचं वातावरण तरी आजच्या पेक्षा बरं होतं, पण आज बोलायला देखील त्रास होतोय. अशा प्रकारचा उद्या प्रकार घडू नये याची तुम्ही दक्षता घ्यावी ही तुम्हाला विनंती करतो. कारण आम्हाला एक वेळेस नाही जेवायला भेटलं तरी चालतं रवींद्र महाराज, बरोबर आहे, पण आम्हाला हे चांगलं लागतं बघा. वातावरण निर्माण झालं पाहिजे, याकरता कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी दक्षता घ्यावी ही विनंती करतो. जोगवा मागण्यासाठी माता भगिनीने 2 माता भगिनींनी पुढे यायचंय. त्या ठिकाणी जोगवा होईल आणि जोगवा झाल्यानंतर जे आजच्या आरतीची यजमान आहेत त्यांनी पुढे यायचे. अगोदर जोगव्यासाठी दोघींनी पुढे या. जोगव्यासाठी उठा.
तरी कुठून अशी सुरुवात करायची मग पुरुषांकडून यायचं अनाथ निर्गुण प्रगटली भवानी
आदिशक्ती जगदंबा माता की जय, पद्मावती माता की जय, जोगेश्वरी माता की जय। आजच्या आरतीचे यजमान माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे व अमोल रेपाळे साहेब यांनी आतमध्ये यायचं.
शक्ती नाही चारी श्रमले करे काही भारतीचा प्रवाही तू भक्ताला दक्षिण माझा भैरव देवा शक्ती जगदंबा माता की जय, पद्मावती माता जोगेश्वरी माता भैरवनाथ भगवान की जय. पद्मावती माता मंदिर जीर्णोद्धार सेवा मंडळ व नवरात्र झाले कथेचं आयोजन या मंडळाने केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारच्या ठिकाणी कथा चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे की वास्तविक ज्या ठिकाणी जो कार्यक्रम हवा पाहिजे बरं का वास्तविक पाहता कारण नवरात्रामध्ये खऱ्या अर्थाने देवीचं चिंतन हे होणं गरजेचं होतं. या मंडळाने हे लागतं महाराज प्रवणी लागते. त्या प्रवणीत त्या कालखंडामध्ये तो कार्यक्रम होणं अत्यावश्यक आहे गरजेचं आहे. आणि पद्मावती ही देवी केवळ एका वटणाची किंवा ठराविक मर्यादित माणसाची नाही. पद्मावती ही देवी पूर्ण पुणेवाडी ग्रामस्थांची आहे, कुलदैवता आहे. तेव्हा आणि स्वयंभू स्थानी महाराज आपण देवी पाहतो, देवी बसवल्या जाते 7 दिवस 10-9 दिवसांनी त्याचं विसर्जन होतं. पण हे स्वयंभू स्थान आहे. या ठिकाणी हिची 12ही महिने आरती केल्या जाते. म्हणून खऱ्या अर्थाने हा उत्सव सर्व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने आनंदाने आणि उत्साहाने पार पाडला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे सुंदर अशा प्रकारचा हरिभक्तीपरायण नागेश महाराज कदम. वास्तविक पाहता जशी पाहिजे तशी साधनं आपल्याकडं उपलब्ध नाही आहे. पण कधी कधी ठेविले अनंते चित्ती असू द्यावे अशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर अशा प्रकार सरपंच बाळासाहेब रेपाळे त्यांचा सत्कार या ठिकाणी नाही आरतीवाल्यांचा आहे सर. आणि नारायण तात्यांचा सत्कार बाळासाहेब सदाशिव रेपाळे हे करतील. घ्या ना पुढे प्रत्येक तुम्हाला काय भेट करायचं. आजच्या हा जो कार्यक्रम चाललेला आहे त्या कार्यक्रमाचे अन्नदाते आज आहेत एमपी वस्ती. नारायण दादा रेपाळे यांचा सत्कार बाळासाहेब सदाशिव रेपाळे असे करतील अशी मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. केमिकल एक टॉप झालं बदल तेवढं गॅप पडतो.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भैरवनाथ भगवान पद्मावती माते की. आता सर्वांनी